अतिशय आगळावेगळा पदार्थ आहे. आज आपण करणार आहोत चिकन डोनट किंवा चिकन मेदूवडा. मी त्याला मेदूवडा म्हटले कारण आपल्या मेदूवड्याशी साधारण साधर्म्य आहे त्याचं, त्यामुळे मी त्याला मेदूवडा म्हणतो. हा चिकन मेदूवडा जी करण्याची पद्धत आहे ती आपण आज बघणार आहोत. ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर काय करायचंय, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं किंवा ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर त्याला नक्की एक लाईक द्यायचा आहे. चला तर मग बघूया आपली आजची चिकन मेदूवड्याची रेसिपी. वेगळ्या वेगळ्या चिकन मेदूवड्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण आता बघून घेऊया. इथं आपण चिकन ब्रेस्ट घेतलेले आहेत. याचं वजन साधारण 1/2 किलो आहे. त्याच्याशिवाय आपल्याला लागणार आहेत ब्रेड क्रम्स, हे साधारण 100 ग्रॅम आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक कांदा लागणार आहे, कोथिंबीर, पुदिना, एक अंडं, 8-10 लसूण पाकळ्या आणि 1 इंचाचं आल्याचा तुकडा. आणि पावडर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट 2 चमचे, धने पावडर, जिरे पावडर. धने पावडर आपल्याला 1 चमचा लागेल, जिरे पावडर 1 चमचा लागेल आणि गरम मसाला आपल्याला 1 चमचा लागेल आणि थोडीशी हळद पूड आणि चवीनुसार मीठ. या सगळ्या गोष्टी जसं आहे ना आपण आपला चिकन मेदूवडा करणार आहोत. आता आपण या चिकन ब्रेस्ट जी घेतलेले आहेत दोन, त्याचे तुकडे करून घेऊ आणि ते चिकन ब्रेस्ट आपल्या मिक्सरमध्ये घालून घेऊ. त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत, थोडा पुदिना घालून घेणार आहोत, कांदा घालून घेणार आहोत, आणि लसूण. या सगळ्या गोष्टी घालून घेऊ. त्याच्याशिवाय याच्यामध्ये यातले ब्रेड क्रम्स घालून घेऊ. थोडे ब्रेड क्रम्स इथं घालू आणि नंतर राहिलेले ब्रेड क्रम्स आपण नंतर वरती कोटिंग करण्यासाठी ठेवणार आहोत. पावडर मसाले घालून घ्यायचे. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर. त्याच्याशिवाय थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मीठ. या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरमधून मिश्रण सगळं काढून घेतलेलं आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण 2 टीस्पून तेल घालून घेऊया आणि हे तेल आता या मिश्रणाला व्यवस्थित आतपर्यंत लावून घेऊया. तेल टाकायचं कारण एवढंच की आपले वडे जे आहेत ते नंतर आतपर्यंत मॉइस्ट राहावेत म्हणून, नाहीतर कोरडे होण्याची शक्यता असते. म्हणून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत ते तेल गेलं की वडे चांगले आपले मॉइस्ट होतात. तर या पद्धतीनं आपलं त्याला तेल लावून झालेलं आहे. यावेळी साधारण मीठ पण चेक करून घ्या. परत ते मीठ सगळं या मिश्रणामध्ये मिसळून घ्या. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. याचे आपण हव्या त्या आकाराचे वडे करून घेऊ. त्याला थोडंसं वाटल्यास तेल लावून घ्या, म्हणजे हे मिश्रण जे आहे तुमच्या हाताला जास्त चिकटणार नाही. व्यवस्थित तेल लावून घ्या आणि त्यातलं हवं तेवढं पीठ घेऊन व्यवस्थित थापून याचे या पद्धतीनं आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे असतील त्याप्रमाणे गोळे करून हे व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्या मेदूवड्याचा. आणि
या पद्धतीनं त्याला मेदूवड्याचा आकार देऊन घ्या आणि हे मेदूवडे या पद्धतीनं मेदूवड्याचा आकार देऊन हे मेदूवडे करून घ्या. हे आपले मेदूवडे जे आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहे. हे आता आपण 20 मिनटं फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. 20 मिनटं झालेले आहेत. आपले हे वडे आपण फ्रीझरमधून काढून घेतलेले आहेत. आता आपण पुढची तयारी करू. सर्वात प्रथम एक अंडं आपण फोडून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये अंडं घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून घेणार आहोत. हे चांगलं मिसळून घेणार आहोत. यानंतर आपले जे ब्रेड क्रम्स आहेत याच्यामध्ये थोडेसे मोठे ब्रेड क्रम्स पण घालून घ्यायचे आहेत आणि हे सगळे ब्रेड क्रम्स आपल्याला वर कोटिंग करण्यासाठी वापरायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कापलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि व्यवस्थित मिसळून घ्या. यातून एक एक वडा घ्या, अंड्याच्या मिश्रणात बुडवा, ब्रेड क्रममध्ये बुडवा आणि बाजूला ठेवून द्या. या पद्धतीनं अंड्यामध्ये पहिल्यांदा मिसळा, ब्रेड क्रममध्ये घाला, व्यवस्थित ब्रेड क्रमनं त्याला कोट करून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. या पद्धतीनं सगळ्या वड्यांना अंड्याने ब्रेड क्रम लावून घ्या आणि ते बाजूला ठेवा. सगळ्या वड्यांना आपण अंडा आणि ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. सगळे वडे अगदी व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत. आता या सगळ्या वड्यांना आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता आपण आपले वडे फ्राय करून घेणार आहोत. हे शॅलो फ्राय करणार आहोत वडे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायही करू शकता. मी इथं शॅलो फ्राय करतोय. यामध्ये आपण आपलं तेल आता तापलेलं आहे. एक एक वडा ठेवून आपण हे वडे सगळे तेलात तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूनं चांगले छान सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे वडे खाण्यासाठी तुम्ही सॉस, चटणी कशाचाही वापर करू शकता. कोणत्याही गोष्टीबरोबर अतिशय छान लागतात. मधल्या वेळच्या खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक सुंदर प्रकार आहे. या पद्धतीनं दोन्ही बाजूनं व्यवस्थित कुरकुरीत हे वडे तळून घ्या. छान आपले वडे आता तळून झालेले आहेत. या पद्धतीनं आपले वडे आता व्यवस्थित तळून झालेले आहेत. आपण याच प्रकारे सगळे वडे व्यवस्थित ब्राऊन रंगावर तळून घेऊ. सगळे वडे असे व्यवस्थित आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. सगळे वडे याच पद्धतीनं सोनेरी रंगावर फ्राय करून घ्या. मित्रांनो, आपली ही नॉनव्हेज चिकन मेदूवड्याची डिश तयार झालेली आहे. ही डिश नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर काय करायचं हे सगळ्यांना माहितीच झालं आता की आमच्या चॅनलवर नवीन असाल तर किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या डिशला एक लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करा. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीबरोबर.